लिंबात चिमूटभर मीठ भरा, शत्रू गुडघ्यावर येऊन भीक मागेल. 24 तासात चमत्कार पहा. जर तुम्ही हा उपाय केला फक्त चिमूटभर मिठाचा आणि 1 लिंबाचा, तर 24 तासात तुम्हाला फरक नक्की जाणवेल. मी तुमच्यासाठी असा उपाय घेऊन आले आहे जो तुमच्या जीवनातील सर्वात मोठी आणि सर्वात कठीण समस्या मुळापासून संपवून टाकेल. आणि ती समस्या म्हणजे शत्रुबाधा. मित्रांनो, आपण ज्या काळात जगत आहोत त्याला कलियुग म्हणले जाते. आपल्या शास्त्रात संतांनी आधीच सांगितले होते की हा एक असा काळ असेल जिथे सक्का भाऊच भावाचा शत्रू बनेल, जिथे लोक स्वतःच्या यशापेक्षा दुसऱ्याचे उद्ध्वस्त पाहून जास्त आनंदी होतात. आजच्या काळात तुम्हीही थोडीशी प्रगती केली, थोडेसे जरी पुढे गेलात, तर 100-200 जण तुमच्या मागे तुमचे पाय ओढण्यासाठी उभे राहतात. काय तुमच्यासोबतही असेच होतंय का? तुम्हालाही असे वाटते की तुम्ही कोणत्याही कारणाशिवाय लोकांच्या डोळ्यात खुपसायला लागला आहात? कोणाची नजर तुमच्या आनंदाला लागली आहे का? असा एखादा गुप्त शत्रू आहे का जो तुमची बाबत असलेली कामे बिघडवत आहे? तर असेल तर नक्की हा तुम्ही उपाय करून बघा. काम बिघडवून टाकतो. तुम्ही अहोरात्र मेहनत करता आणि जेव्हा फळ मिळण्याची वेळ येते तेव्हा अचानक सर्व काही नष्ट होते. जर तुम्ही अशा कोणत्याही परिस्थितीतून जात असाल तर नक्कीच समजा की आज स्वामी महाराजांच्या असीम कृपेने तुम्हाला या व्हिडिओपर्यंत पोहोचवले आहे. तर चला तर बघूया, कारण मी आज तुम्हाला तंत्रशास्त्रातील आणि आपल्या पूर्वजांनी शोधलेला असा एक गुप्त आणि अचूक उपाय सांगणार आहे जो मोठ्या मोठ्या शत्रूलाही गुडघे टेकण्यास भाग पाडेल. मित्रांनो, शत्रू 2 प्रकारचे असतात. एक तो जो समोरून वार करतो, ज्याला तुम्ही पाहू शकता आणि ज्याच्याशी तुम्ही लढू शकता, आणि दुसरा पण ते असतात जे आस्थानीचे साप असतात, म्हणजे जे तुमच्यासमोर खूप गोड बोलतात, तुमच्यासोबत उठतात बसतात आणि पाठीमागून तुमचे मुळे कापतात, तुमच्या पाठीत खंजीर खुपसतात. हा उपाय दोन्ही प्रकारच्या शत्रूंसाठी रामबाण औषधीसारखा आहे. हा उपाय इतका शक्तिशाली आहे की तो केल्याच्या 24 तासाच्या आत तुम्हाला याचा प्रभाव दिसू लागेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात आपण कोणत्याही तामसिक शक्तीचा वापर करत नाही, तर आपण आपले बालाजी महाराज आणि आपले हनुमानजी यांचे आवाहन करू आणि प्रकृतीमधील 2 सर्वात शक्तिशाली वस्तूंचा वापर करू, ज्या आहेत लिंबू आणि मीठ. हनुमानजींचे नाव घ्या आणि श्रद्धेने करा आणि शत्रुबाधा कायमची दूर करा. कारण की भगवंत हनुमानमध्ये जी ताकद आहे शत्रूंना दूर करण्याची, ती कुठल्याही ह्याच्यात नाही. हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपण नेमकं लिंबू आणि मिठाचाच वापर का करत आहोत? लिंबू ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत. तंत्र विज्ञानात लिंबूला ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत मानले आहे. लिंबामध्ये आंबटपणा असतो. या आंबटपणात कोणतीही नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची आणि ती नष्ट करण्याची अद्भुत क्षमता असते. दुसरा नंबर मीठ. शुद्धीकरण आणि संरक्षण करणारे. मिठात शोषून घेण्याची क्षमता प्रचंड असते. हा नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर, भूत प्रेत, बाधा, शत्रूची कटकारस्थाने यांना शोषून घेतो आणि नष्ट करतो. मीठ घर, शरीर आणि जागेचे शुद्धीकरण करते आणि संरक्षणाचे कवच तयार करते. या उपायात आपण कोणत्याही तामसिक शक्तीचा वापर करत नाही, तर हनुमानजींच्या कृपेने प्राकृतीतील शक्तीचा लाभ घेतो. तर ह्याचं काय होतं, एकत्रित परिणाम काय होतात त्याचे? लिंबू नकारात्मक ऊर्जा खेचून घेते आणि मीठ ती ऊर्जा शोषून घेऊन नष्ट करते. दोघे मिळून अदृश्य शत्रू, नजरबाधा सगळी काढून टाकतात. तर तुम्ही पाहिले असेल की आपण वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी घराबाहेर लिंबू मिरची लटकवतो का? कारण लिंबू ती वाईट नजर आपल्यामध्ये सामावून घेते आणि मिठात अशी शक्ती असते जी कोणत्याही वस्तूला विरघळू शकते आणि कोणतीही गोष्ट स्वच्छ करू शकते. जेव्हा लिंबू आणि मिठाचा संगम तंत्रक्रियेसह आणि विशेषतः बालाजी महाराजांच्या नावासह होतो, तेव्हा तो एक असा वज्र बनतो ज्याला जगातील कुठलीही शक्ती रोखू शकत नाही. तर हा उपाय तुम्ही आठवड्यातील 3 विशेष दिवशी करू शकता. एक तर सोमवार हा तंत्राचे देवता असलेल्या भगवान शिवांचे वार आहे. मंगळवार हा आपले लाडके बालाजी महाराज आणि संकटमोचन हनुमानजींचा वार आहे, जो शत्रूंचा नाश करतात. आणि तिसरा म्हणजे शनिवार हा शनिदेव भैरवाचा वार आहे, जे न्याय करतात आणि दुष्टांना शिक्षा देतात. वेळेची विशेष काळजी घ्या. हा उपाय तुम्हाला सकाळच्या वेळी करायचा आहे. या तिन्हीपैकी जो दिवस तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही दिवस निवडू शकता. आणि
म्हणजेच ही पूजा करताना, हा उपाय करताना शुद्ध मन, शुद्ध संकल्प आणि शुद्ध श्रद्धा याचा आहेत. यशस्वीची गुरु किल्ली आहे ती. त्यामुळे हे सगळं तुम्ही पाळूनच, हे नियम पाळूनच उपाय करायचा आहे. तेच मीठ जे तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात डाळ भाजीत घालतात. सेंधा मीठ किंवा काळे मीठ नाही, तर बारीक दळलेले साधे मीठ तुम्हाला घ्यायचे आहे. आता मुख्य विषयाकडे म्हणजेच विधीकडे वळूया. ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करण्याचे ठरवले आहे, त्या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा. शक्य असल्यास लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र घाला, कारण ते हनुमानजींना मारुती भगवानांना प्रिय आहे. आपल्या घरात असा कोपरा किंवा खोली शोधा जिथे पूर्ण शांतता असेल, जिथे तुम्हाला पुढील 10-15 मिनिटे कोणीही टोकणार नाही. घरात जागा नसेल तर तुम्ही तुमच्या गच्चीवरील किंवा छतावरील कोणत्याही कोपऱ्यात जाऊ शकता. तुमचे आसन अंथरून त्यावर बसा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे तोंड दक्षिण दिशेला असायला हवे. बसल्यानंतर दीर्घ श्वास घ्या, तुमचे डोळे बंद करा आणि शांत बसा. 2 मिनिटे श्रीराम श्रीराम जय राम या मंत्राचा जप करा. यामुळे तुमचे मन एकाग्र होईल. त्यानंतर बालाजी महाराजांचे स्मरण करा आणि मनातल्या मनात प्रार्थना करा. हे संकटमोचन, मी माझ्या शत्रूंमुळे खूप त्रस्त आहे. मी कोणाचेही वाईट इच्छित नाही, पण जे मला विनाकारण त्रास देत आहेत त्यांच्यापासून माझे रक्षण करा. मी हा उपाय तुमच्या शरणागती पत्करून करत आहे, याला यशस्वी करा. अशी प्रार्थना तुम्हाला हनुमानजींना म्हणजे मारुती भगवानला करायची आहे. नंतर तो पिवळा लिंबू आपल्या समोर ठेवा. तो गंगाजलने किंवा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. आता एक चाकू घ्या. नवीन चाकू घ्यायचा आहे. आता लिंबू कापायला सुरुवात करा, पण काळजी घ्या, लिंबू तिरका कापायचा नाही. तिरका कापू नये, लिंबू सरळ कापायचा आहे. लिंबावर चाकू ठेवताना तुम्हाला तुमच्या त्या शत्रूचा चेहरा आठवायचा आहे. शत्रूचं नाव माहीत असेल तर त्याचे नाव मनोमनी पूजा आणि शत्रूचा चेहरा आठवा आणि मन शांत ठेवा. आणि लिंबू मधोमध कापला गेला पाहिजे. लिंबू अजिबात तिरका कापू नये. लिंबू अगदी बरोबर मधोमध वरून खाली असा कापायचा, जेणेकरून त्याचे 2 समान तुकडे झाले पाहिजेत. लिंबू कापताना मनात हा भाव ठेवा की तुम्ही लिंबू नाही तर स्वतःमध्ये आणि शत्रूमध्ये असलेला तो त्रासदायक बंध कापत आहात. तुम्ही शत्रूंचे वाईट नियत कापत आहात. आता लिंबाचे 2 तुकडे तुमच्या समोर आहेत. तो तुकडा नंतर फेकून देऊ शकता, कारण की आपल्याला एकच तुकड्याची गरज आहे, त्याचा वापर करायचा नाही. तो तुम्ही नंतर फेकून देऊ शकता. त्यातील एक तुकडा बाजूला ठेवा आणि त्याचा वापर करायचा नाही. फक्त आपल्याला अर्धाच लिंबू लागणार आहे. ज्या साईडचा लिंबू चांगला असेल त्या साईडचा तुम्ही लिंबू निवडा आणि तो आपल्या विधीसाठी वापरा. चला तर पुढे पाहूया पुढची विधी काय करायची आहे. तर इथपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओ कसा वाटतोय नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक जरूर करा व्हिडिओला. तर लिंबू कापल्यानंतर बघा, हे असा अर्धा लिंबू डाव्या हातावर ठेवायचा आहे आणि उजव्या हाताने मिठाचा उपयोग करायचा आहे. तर डाव्या हातावर लिंबू ठेवून पहिली चिमूट मीठ घ्या. शत्रूचे नाव घ्या आणि म्हणा शत्रुनाश शत्रुनाश शत्रुनाश. असं 3 वेळा आपल्याला शत्रुनाश म्हणायचं आहे. मनात असा विचार करा की हे मीठ शत्रूच्या मनातील तुमच्याबद्दलची कटुता गळवून टाकत आहे. आता दुसरी चिमटी मीठ घ्या. शत्रूचं नाव घ्या आणि बालाजी महाराजांचे स्मरण करून म्हणा, हे बालाजी, याची बुद्धी सुधारा, याला माझ्या पाठीमागे सोडायला लावा. मनात असा विचार करा की हे मीठ शत्रूंच्या वाईट विचारांना दूर करून त्याला योग्य मार्गावर आणत आहे आणि तुमच्यापासून दूर जात आहे. आणि हा उपाय करताना श्रद्धा आणि विश्वास तर नक्कीच पाहिजे. आणि त्यामुळे असे जर तुम्ही श्रद्धा आणि विश्वासाने कराल तर तुम्हाला ह्याचे नक्कीच चांगले परिणाम मिळतील. तर ह्या उपायाने काय होते, हे मीठ शत्रूंच्या मनातील कटुता, दुष्ट विचार आणि नकारात्मक ऊर्जा दूर करून त्यांची बुद्धी सुधारते आणि तुमच्यापासून त्यांना दूर नेते. आता परत एकदा तिसरी आणि शेवटची चिमूट भरायची आहे मिठाने, कारण मीठ पूर्ण ताकदीने व आक्रोशाने टाकाने म्हणा, कारण की चिमूट असं मिठाने भरलं की जोरात त्या लिंबाच्या ह्याच्यावर रागाने टाकायचं आहे आणि म्हणायचं आहे शत्रूंचा नाश होवो आणि सर्व बाधा दूर होवोत. जर तुमचा एखादा ठराविक शत्रू नसेल किंवा अनेक गुप्त शत्रू असतील तर
नावाऐवजी असं म्हणा, म्हणजे सर्व गुप्त आणि प्रत्यक्ष शत्रू नष्ट होतील. आणि जर तुम्हाला शत्रूंचे नाव माहीत असेल तर तुम्ही त्यांचे नावं घेऊन हे मीठ त्यावर रागाने टाकू शकता. मीठ टाकल्यानंतर काही वेळातच लिंबाच्या रसात मीठ विरघळू लागेल. ही रासायनिक क्रिया असेल तरी आध्यात्मिकदृष्ट्या ही विधी सुरू झाल्याचा संकेत आहे. आता तो लिंबाचा तुकडा ज्यावर मीठ टाकले आहे आपल्या हातात किंवा कागदात वेढून घराबाहेर पडा, कारण हा उपाय घराबाहेर केला जातो. एखाद्या सुनसान जागी, बंजर जमिनीवर किंवा जिथे कचरा टाकला जातो आणि लोकांचे वर्दळ खूप कमी असते अशा ठिकाणी जा. तिथे 4 ते 5 इंच खोल खड्डा खोदून त्यात तो लिंबाचा तुकडा ठेवा. लिंबू ठेवताना शेवटची प्रार्थना करा, हे बालाजी महाराज, जसा मी हा लिंबू इथे दाबत आहे तशीच माझ्या शत्रूंची माझ्याबद्दलची नफरत आणि जळजळ इथेच गाडली जावी. त्यानंतर तो खड्डा मातीने व्यवस्थित झाकून टाका आणि त्यावर एखादा दगड किंवा जड माती ठेवा, जेणेकरून कोणतीही प्राणी ते बाहेर काढू शकणार नाही. लिंबू जमिनीत दाबल्यानंतर पुढे काय करावे? लिंबू जमिनीत दाबल्यानंतर तुमचे काम संपले. आता क्षणभरही न थांबता थेट घराच्या दिशेने निघून जा. परतताना मागे वळून अजिबात पाहू नका. वाटेत कोणी हाक मारली, आवाज दिला किंवा कोणतीही शंका आली तरी मागे पाहू नका, कारण हा नकारात्मक ऊर्जेचा भ्रम असू शकतो. रस्त्यात कोणाशीही बोलू नका. कोणी ओळखीचे भेटल्यास फक्त इशाऱ्याने सांगा आणि पूर्ण मौन पाळा. घरी पोचल्यावर घरात प्रवेश करण्यापूर्वी हात-पाय आणि तोंड स्वच्छ धुवा. शक्य असल्यास चूळ भरा. त्यानंतर घरातील वस्तूंना हात लावा किंवा कोणाशीही बोला. शेवटी घरातील पूजास्थानी जाऊन बालाजी महाराजांचा आभार मानून एक अगरबत्ती लावा आणि मनात म्हणा, प्रभू, मी माझे कर्म केले आहे, आता परिणाम तुझ्या हातात आहे. बालाजी महाराजांचे आभार माना आणि एक अगरबत्ती लावा. नाहीतर तुम्ही ज्या देवतेला मानता त्या देवतेचे तुम्ही स्मरण करून तुमची ही क्रिया पूर्ण करू शकता. हा उपाय केल्यास शत्रू शांत होतो आणि नफरत नाहीशी होते. म्हणजे तुमच्या मनात असलेला तुमच्याबद्दल असलेला त्यांच्या मनातला द्वेष कमी होतो. आणि खऱ्या मनाने योग्य विधी आणि बालाजी महाराजांवर अटूट विश्वास ठेवा. शत्रू 24 तासाच्या आत किंवा काही तासातच शांत होतो आणि तो त्याच्या गुडघ्यावर येऊन तो त्याच्या केलेल्या चुकीची माफी मागू शकतो. विश्वास ठेवा, परिणाम नक्की मिळेल. जमिनीच्या आत मिठाच्या संपर्कात आल्यावर जसा लिंबू गळेल, सडेल आणि नष्ट होईल, त्याच वेगाने शत्रूच्या मनातील तुमच्याबद्दलची द्वेष आणि नफरत पूर्ण नाहीशी होईल. शत्रूचं ध्यान तुमच्याकडून पूर्णपणे निघून जाईल किंवा एकंदर तो स्वतःच्याच एखाद्या समस्येत गुंतेल किंवा त्याला स्वतःची चूक समजून येईल की तुमच्याशी तो कसा वाईट वागला आहे. बालाजी महाराजांच्या कृपेने तुमचे आयुष्य शांत, सुख आणि प्रगतीच्या मार्गावर राहो, हीच माझी अपेक्षा आहे. जर हा उपाय खऱ्या मनाने, योग्य विधी आणि बालाजी महाराजांचा अटूट विश्वास ठेवून केला तर शत्रू 24 तासाच्या आत किंवा काही तासातच शांत होतो. जमिनीच्या आत मिठाच्या संपर्कात येऊन जसा लिंबू गळतो, सडेल आणि नष्ट होईल, त्याच वेगाने शत्रूच्या मनातील तुमच्याबद्दलची नफरत आणि द्वेष नाहीसा होईल. शत्रूचे ध्यान तुमच्याकडून पूर्णपणे निघून जाईल. महत्त्वाची सूचना, हा उपाय कधीही कोणत्याही निर्दोष व्यक्तीला त्रास देण्यासाठी किंवा मत्सरपोटी करू नका. बालाजी महाराज हे न्यायाचे देवता आहेत. जर तुम्ही कोणाचे वाईट करण्यासाठी याचा गैरवापर केला तर हा उपाय उलटा तुमच्यावरती भारी पडू शकतो. हा उपाय फक्त तेव्हाच करावा जेव्हा तुम्ही खरोखरच संकटात किंवा त्रस्त असाल. शत्रूच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही येणाऱ्या सोमवार, मंगळवार किंवा शनिवारपैकी कोणत्याही एका दिवशी हा उपाय करू शकता. सोमवार शिवची कृपा, मंगळवार हनुमानजींची कृपा आणि शनिवार शनिदेवाची कृपा. या विधीने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी आणि शत्रुपीडा दूर होऊन तुम्हाला सुख शांती लाभेल असा दृढ विश्वास ठेवला जातो. शत्रूचा नाश, शत्रूचा त्रास, नकारात्मक ऊर्जा आणि अडथळे नाहीसे होतात. मन शांती आणि आत्मविश्वासाने आणि सकारात्मकने ऊर्जा वाढते. जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि यश प्राप्त होते. मित्रांनो, जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि त्यामुळे तुमच्या मनातील शंका दूर झाली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि हा प्रभावी उपाय आपल्याला गरजू मित्र आणि परिवारापर्यंत नक्की शेअर करा.
जेणेकरून कोणाचे तरी संकट दूर होण्यास मदत होईल. तुमचे विचार किंवा प्रश्न आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपली हजेरी लावण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय बालाजी सरकार आणि किंवा जय श्रीराम नक्की लिहा किंवा हर हर महादेव, जय लक्ष्मी माता असे लिहू शकता. आपल्या चॅनलला अशाच प्रभावी आणि आध्यात्मिक उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या आणि चमत्कारी उपायासह. तोपर्यंत आनंदी राहा, सुरक्षित राहा. जय श्रीराम, हर हर महादेव.